हरिओम. ब्रह्मसूत्रे प्रवचन क्रमांक 51. सूत्र क्रमांक 478. आवृत्ती रस कृदुपदेशात. पारायण करावे, घोकावे, पठण करावे असा उपदेश केलेला आहे. आता या सूत्राचा अर्थ मी ओव्या, श्लोक, मंत्र इत्यादी पाठ करण्यासाठी ते घोकावे, त्यांचे पारायण करावे, त्यांची उजळणी करावी असा मी घेत नाही अर्थ. हा अर्थ मी मुळीच गृहीत धरत नाही. कारण अध्यात्मामध्ये याची काहीही गरज नाही, जरुरी नाही. अध्यात्मामध्ये ओव्या, श्लोक, मंत्र पाठ करून कोणाला दाखवायचं नाही आहेत, की कोणत्या स्पर्धेमध्ये बक्षीस मिळवायचं नाही आहे, की कोणता धार्मिक विधी सोपस्कार करायचा नाही आहे. अर्थात तसे कोणी केले म्हणून काही बिघडत नाही, परंतु अशाने आपला ध्यानाचा वेळ वाया जातो, हेही खरे आहे. आपल्याला ध्यान लावण्यासाठी पारायण करायचे आहे ते एखाद्या विशिष्ट शब्दाचे, वाक्याचे. ध्यान लावताना मन शांत राहत नाही. शांत बसल्यावर ते आणखीनच उचंबळून येते, कारण मनाला वाटते की आता स्वस्थ बसला आहे, तर त्याला आत्ताच उपभोगांची आठवण करून देऊ. रिकामे बसल्यावर आपल्याला मन अनेक विषयांची उजळणी करून देऊ लागते. ध्यानामध्ये एकचित्त होण्यासाठी हा सर्वात मोठा अडथळा आहे. हा अडथळा दूर करण्यासाठी उपाय म्हणजे आपण स्वस्थ, रिकामे, शांत बसलो आहोत असे मनाला वाटू नये म्हणून आपण एखाद्या शब्दाचा किंवा वाक्याचा मोठ्याने किंवा मनातल्या मनात सतत एकामागोमाग एक अशा स्वरात, एका ठेक्यात, एका लयीत जप करायचा. यामुळे आपले मन यात कार्यरत राहते आणि ते अन्य उचापती करत नाही. या योगे आपण त्या जपामध्ये एकचित्त, एकाग्र होतो. आता जपामध्ये आपण एकचित्त, एकाग्र होत असल्यामुळे आपण करत असलेला जप पुरुषोत्तमाचाच, आत्मपरब्रह्माचाच असला पाहिजे. म्हणजे आपण आपोआपच पुरुषोत्तमामध्ये, आत्मपरब्रह्मामध्ये एकरूप तदाकार होतो. या योगे पुरुषोत्तमावर, आत्मपरब्रह्मावर आपलं ध्यान लागतं. यासाठी जप हा कोणत्याही विशिष्ट देवाचा, देवतेचा, सत्पुरुषाचा किंवा असला कसलाही असू नये, कारण तसे केल्याने आपले ध्यान त्या विशिष्ट देवावर, देवतेवर, सत्पुरुषावर साध्य होईल. याचा मुक्तीसाठी काहीही उपयोग नाही. फार तर आपण त्या विशिष्ट देवदेवता, सत्पुरुष यांच्यामुळे एक सभ्य, प्रामाणिक व्यक्ती म्हणून पुनर्जन्माला येऊ. यास्तव मी माझ्या अनुभूतीमधून मला प्रसाद म्हणून मिळालेला जप करावा असे साधकांना सुचवतो. ओम तत्सत्त्वम् असि हा जप आहे. याचा अर्थ आहे, हे योगेश्वरा, तूच एक सत्य आहेस. तू म्हणजे परमात्मा आणि मी म्हणजे अंशात्मा एकच आहोत. येथे या जपामुळे ध्यान पुरुषोत्तमावर साध्य होते. यथाकाळी आपण दार्शनिक होतो. हे कशावरून? तर अशा या ध्यानोपासनेमुळे आपल्यामध्ये आध्यात्मिक बदल, लक्षणे जाणवू लागतात. हळूहळू आपली आध्यात्मिक प्रगती होते. आपण शक्यतो एकाग्र बसू इच्छितो. आपल्याला भौतिकामध्ये स्वारस्य राहत नाही. आपण आत्ममार्गी यात्रा करू लागतो. आपले ध्यान दिवसेदिवस सखोल, गहन, दीर्घ लागू लागते. प्रतिदिनी आपल्याला ध्यानाची ओढ लागते, गोडी लागते. कधी एकदा नित्यकर्म संपून ध्यानाला बसलो असे आपल्याला होते. आपण एकलकोंडे होतो. एक दिवस आपले ध्यान प्रदीर्घ लागते आणि त्यामध्ये प्रकाश जाणवू लागतो. यथाकाळी आपल्याला दर्शन होते.
जिज्ञासूने माझे योगसाधना, दादू दयाल इत्यादी पुस्तके वाचावी. यूट्यूबवरील प्रवचने ऐकावीत. सूत्र क्रमांक 480. आत्मेति तूपगच्छन्ति ग्राहयन्ति च. आत्मा हाच जीवात्मा आहे असे स्वीकारावे लागते. मातेच्या उदरी औषात्म्याने प्रवेश केल्यावर औषात्मा स्वतः सूक्ष्मातिसूक्ष्म असल्यामुळे तो जड देह धारणेसाठी जीवात्मा निर्माण करतो. यामुळे जीवात्मा सूक्ष्म आणि जड असा दोन्हीही आहे. अशा प्रकारे हे स्पष्ट आहे की जीवात्मा औषात्मा स्वरूप आहे. यामुळे जेव्हा साक्षात्कार होतो त्यावेळी आपण औषात्मा आहोत असे ज्ञान जीवात्म्याला मिळते. असे ज्ञान बुद्धी, मन इत्यादींना होऊ शकत नाही, कारण अंतस किंवा बाह्य इंद्रिये ही देह निर्माण करताना जीवात्म्याकडून धारण केली जातात. याचप्रमाणे असे ज्ञान औषात्म्याला होत नाही, कारण तो मूलतःच आत्मपरब्रह्माचा अंशवंश म्हणूनच या विश्वाच्या यात्रेसाठी आलेला आहे. यामुळे तो मुळातच आत्मपरब्रह्म स्वरूप आहेच. आता आणखी याचे निराळे ते ज्ञान काय होणार? याचा सुंदर परिणाम म्हणजे अशावेळी आत्मज्ञानामुळे जीवाचा औषात्म्याशी योग जुळून येतो. या योगे त्याला जीवात्मा ही संज्ञा प्राप्त होते. असा जीवात्मा जयघोष करतो की मी औषात्मा आहे, मी आत्मपरब्रह्म आहे, मी विश्वनिर्माता आहे, मी पुरुषोत्तम आहे. सूत्र क्रमांक 481. न प्रतीके नहि सहा. तथापि प्रतीकाकडून आत्मज्ञान ग्रहण केले जात नाही. सूक्ष्मातिसूक्ष्म औषात्म्याकडून सूक्ष्म आणि जड असा दोन्ही असलेला जीव निर्माण केला जातो. जीव जडदेह निर्माण करून त्याला धारण करतो. यामुळे त्या देहासह त्यावरील आणि त्यामधील सर्व काही औषात्म्याचे प्रतीक आहेत. म्हणजे देहामधील 3 अंतस इंद्रिये, बाह्यभागी असलेली दशेंद्रिये ही देहाची म्हणजे जीवाची, जीवाची म्हणजे अप्रत्यक्ष औषात्म्याची प्रतीक आहेत. म्हणून जेव्हा मी औषात्मा आहे, मी आत्मपरब्रह्म आहे, मी पुरुषोत्तम आहे असे ज्ञान होते, तेव्हा ते देहाच्या प्रतीकांना देहाला न होता जीवाला होते. या योगे जीवाला जीवात्म्या अशी संज्ञा प्राप्त होते. जीव सूक्ष्म जड असा दोन्ही आहे. तथापि ही प्रतीके जड आहेत, ती आत्मज्ञान ग्रहण करू शकत नाहीत. सूत्र क्रमांक 482. ब्रह्मदृष्टीरुत्कर्षात. धारणेवर आत्मपरब्रह्माची भावना करावी म्हणजे उत्कर्ष होतो. आपण जेव्हा धारणा करतो त्यावेळी समोर केलेली धारणा आपल्या दृष्टिक्षेपात असते, म्हणून तर त्याची धारणा आपण करू शकतो. अशावेळी जळीस्थळी काष्टी पाषाणी चर अचर सजीव निर्जीव यत्र तत्र सर्वत्र आत्मपरब्रह्म असल्यामुळे आपल्या धारणेमध्येही आत्मपरब्रह्म आहे अशी भावना करावी, त्यावर ध्यान लावावे. या सूत्राचा भावार्थ असा आहे की निकृष्ट असलेल्यावर उत्कृष्ट असलेल्याचे ध्यान लावले की ते निकृष्ट उत्कृष्ट होते. या उलट आपण करूही शकत नाही, कारण आपली धारणा आपल्याला दृश्य आहे, तथापि आत्मपरब्रह्म आपल्याला अदृश्य आहे. यामुळे अदृश्य आत्मपरब्रह्मावर आपण आपल्या दृश्य धारणेची भावना करू शकत नाही. उदाहरणार्थ, बादलीवर गरम पाण्यात 2 मग थंड पाणी ओतले तर ते मगमधील ओतलेले पाणी गरम होते. या उलट बादलीवर थंड पाण्यात 2 मग गरम पाणी ओतले तर ते मगमधील ओतलेले पाणी थंड होते. म्हणजे जास्त भागाप्रमाणे कमी भाग बदलतो. तसेच येथे होते. आपली धारणा मर्यादित सीमित आहे, परंतु आत्मपरब्रह्म अमर्याद असीम आहे. यामुळे आत्मपरब्रह्माकडून आपल्या धारणेमध्ये दर्शन प्रवाहित होते. आपली धारणा आत्मपरब्रह्म होते. या योगे आपण दार्शनिक होतो.
यालाच येथे उत्कर्ष होतो असे म्हटले आहे. सूत्र क्रमांक 483. आदित्यादि मतयश्चांग उपपत्तेः अन्य गोष्टींचीच भावना सूर्यावर करावी. मागील सूत्रासाठी सूत्रकाराने येथे एक उदाहरण दिले आहे. आपल्या जवळ असलेला, आपल्याला दृश्य असलेल्या गोष्टींची भावना सूर्यावर करावी. सूर्य आपल्या गोष्टींपेक्षा महान आहे, म्हणजे सूर्यसमान महान गोष्ट आपल्या धारणेमध्ये प्रविष्ट होते, आपला उत्कर्ष होतो. सूत्र क्रमांक 484. आसीन संभवात. आसनामध्ये शक्य आहे. काय शक्य आहे? सद्य विषय आत्मपरब्रह्म शक्य आहे. त्यासाठी साधना, उपासना करावी लागते. ती उपासना करणं आसनस्थ होऊनच शक्य आहे. पातंजल मुनीने यासाठी आसन घालावे असे सांगितले आहे. सूत्र क्रमांक 485. ध्यानाच्च. उपासना करताना ध्यान साध्य होते, म्हणजे ध्यान साध्य होईल अशी उपासना करायची आहे. आता ध्यान साध्य होणार असेल तर आसन बैठक घालून बसूनच करायचे असावे लागते. कारण आसने अनेक प्रकारची आहेत. त्यातील ध्यान साध्य होण्यासाठी पद्मासन, वज्रासन, मांडी अशी काही बैठी आसने आहेत. यापैकी आपल्याला जे सुखासन वाटेल ते आसन आपण घालावे. मला एका साधकाने सांगितले की अमुक आश्रमात सद्गुरूंनी गायत्री मंत्र उभे राहून म्हणावा असे सांगितले. मी त्याला म्हटले की अशा प्रकारे उभे राहून म्हटल्यावर काही वेळाने जेव्हा देहभान हरपून ध्यान लागेल तेव्हा खाली कोसळायला होईल. मग असे ध्यान लागणार का? असो, कोणी कोणाला काय सांगावे आणि कोणाचे कोणी काय ऐकावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु सर्वसाधारणपणे आपले तारतम्य वापरावे. सूत्र क्रमांक 486. अचलत्वं चापेक्ष. ध्यानामध्ये अचल राहणे अपेक्षित आहे. अचल म्हणजे हालचाल न करता, जागा न सोडता राहायचे आहे. नुसत्या देहानेच असे नव्हे तर वाचेने आणि विशेष म्हणजे मनाने अचल राहायचे आहे. दुसऱ्या शब्दात काये वाचे मने अचल राहायचे आहे. काये म्हणजे देह एका जागी एकाच आसनात स्थित राहिला पाहिजे. वाचे म्हणजे मुखाने किंवा देहबोलीने व्यक्त व्हायचे नाही. मने म्हणजे मनामध्ये कसलेही विचार विकार येता कामा नयेत. कारण देह स्थिर राहिला तरी मन जागा सोडून अन्य प्रदेशी भटकायला जाऊ शकते. मुखाने वाणी बंद झाली तरी खाणाखुणा करून व्यक्त होता येते. यायोगे आपोआपच मौन साध्य होते, प्रशांतता साध्य होते. अशा प्रकारे आसनस्थ झाल्यावर आपण एकाग्र एकचित्त होतो. अशावेळी आपला म्हणजे जीवात्म्याचा अंशात्म्याशी योग जोडून येतो. जीव जीवात्मा होतो. यामुळे देहादी इंद्रिय प्रशांत होतात, त्यांची भटकंती बंद होते. यामुळे देहभान हरपते. आपले देहभान हरपले तरी देह जीवित राहतो. जसे मोबाईल, लॅपटॉप बंद केला तरी त्यातील मेमरी शाबूत राहते. यायोगे अंशात्मा आत्मपरब्रह्माच्या दर्शनाला जाऊ शकतो आणि दर्शन झाले की पुन्हा देहामध्ये येतो. जसे आपण घरामधून देवदर्शनाला देवळात जातो आणि परत घरी येतो. या मधल्या काळात बाह्य देह व्यापार बंद राहतात. सूत्र क्रमांक 487. स्मरंतीच. दार्शनिक साक्षात्कारी स्वस्वरूपावस्था प्राप्त झालेल्याने असेच सांगितले आहे. हरिओम.